स्टॉलवरून घरी जाता जाता दत्तांचं दर्शन घेतलं आणि खूप छान दर्शन झालं बरं का. फायनली घरी निघाली कारण का मला चालत जायचं होतं. आणि मग घरी आल्यानंतर काय, बाईला कधी सुख आहे का? तर एवढं करूनसुद्धा बऱ्याच जणांच्या कमेंट असतात, काय घरातच आहे त्यांना काय काम? तर नाही, घरात असणाऱ्यांना पण काम आहेत आणि बाहेर जातात ना, जॉब वगैरे करतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा खूप स्ट्रगल जीवन असते बरं का. सर्व घरातला पुरुष किंवा घरातली मंडळी उठायच्या अगोदर उठावं लागतं, ती झोपल्यानंतर झोपावं लागतं. तर अशी एवढी कामं आमच्या बोलतात ना नशिबी आहेत बरं का. पण तरी थोडं कौतुकच आम्हाला पाहिजे असतं आणि तेही आमच्या नशिबात नसेल तर खूपच वाईट वाटतं बरं का. आणि असो, अपेक्षा शेवटी बोलतात ना स्वतःकडूनच करायची. आज करणार होती वरण भात, त्यामुळे दुधी पण नव्हती तर दुधी वगैरे चिरून घ्यायची होती. वरणची इकडे तयारी करून घेतली आणि कोथिंबीर आणली होती, फ्रेश होती. तर तुम्ही असं बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवलं ना डब्यामध्ये तर कोथिंबीरला खरंच काही होत नाही. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. त्याच्यानंतर भाजीसाठी लागणारा कांदा, टॅमॅटो वगैरे, कोथिंबीर सर्व चिरून घेतली फास्टमध्ये. तशी सवय आहे मला सुरीचीच. बरेच जण बोलतात, काय का तुला सुरीची सवय कशी? तर उभ्याने जेवण वगैरे असते माझं, त्यामुळे मग काय मला आता सुरीचीच सवय आहे. वेळती वगैरे मला तर जमत नाही. आणि आता लग्नाला माझ्या 8 वर्ष झाले पण मी सुरीचाच वापर करते. वेळती वगैरे मला खरंच जमत नाही. आणि तुम्हाला पण सवय सुरीची आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. तर इकडे बाकीचं चिरेपर्यंत तिकडे डाल ना उतू चालत होती, त्यामुळे लक्ष ना सगळीकडे ठेवायला लागतं. रुद्र बोलते, मम्मी मला जेवण शिकव. तर मी त्याला विचारलं का रे? तर तो सांगते की मम्मी तू आजारी असल्यावर जेवण कोण बनवणार? तर एवढी तर अक्कल आहे बघा आमच्या रुद्राला. पण मला नको, मला नाही काय होत, मी आहे खंबीर. आणि त्याच्यानंतर मग बाकीची भांडी थोडी निघाली होती, ती पण आवरून घेतली. कारण कसं आहे माहिती आहे का, परत राडा होता आणि मग ती भांडी बघितली खरं तर नको वाटतं. बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत, ताई प्रेग्नेंट आहेस का? तर नाही बरं का, प्रेग्नेंट वगैरे नाही. डेट वगैरे जवळ आली माझी की मला तसं होतं बरं का. आणि बोलतात ना हार्मोन चेंज होत असतात आपले. त्याच्यानंतर पापड पण तळून घेतले कारण का डाळ भात होते त्यामुळे पापड घेतलं, लोणचं तर होतंच. आणि मग घेतली भाजीची तयारी करायला. भाजी अगदी सोप्या पद्धतीतच करणार होती कारण का दुधी काय मला एवढं खास जमत नाही खरं, पण मी प्रयत्न करणार होती कारण का दुधीची भाजी ना मी लास्ट टाईम केली होती, खूप छान झाली होती. त्यामुळे ती रेसिपी तर खरं मला आठवत नव्हती, पण माझ्या पद्धतीने मी केली. आता कशी होते देवास ठाऊक, पण आपलं काहीतरी करायचं वेगळं असं. त्याच्यानंतर मग वरणाची रेसिपी अगदी सोपी आहे बरं का, नक्की ट्राय करा. आणि वरण ना एक नंबर लागतं. तर ज्यावेळेस आपण लसूण मिरची ना ठेचून फोडणी केली का ना, लई भारी लागतं. आणि ज्यावेळेस मसाला पण भाजतो की नाही त्याच्यातच कोथिंबीर टाकायची. तर इकडे आपला वरण झालेला आहे बघू शकता आणि इकडे आपली दुधीची भाजी. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. तर या सर्वांनी जेवायला रुद्र लागला जेवण वाढायला. व्हिडिओ आवडला